आणि महाराष्ट्राचा मिनी काश्मीर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरनं पावसाच्या आगमनानंतर काट टाकली आहे। पहिल्याच पावसानंतर महाबळेश्वरचं रूप कसं बदललंय चला पाहूया। धुक्याची चादर पांघरलेलं हे महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहेच, पण निसर्गातल्या चमत्कारांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे। 12 तास आधीपर्यंत पावसाचा टिपूसही नव्हता, पण 12 तासात महाबळेश्वरचं रूपडं अचानक पालटलं आणि पावसानं सरप्राईज दिलं। ॲक्च्युली काल परवापासून आलेलो होतो, परवा दिवशी खूप एन्जॉय केला, पण काल दुपारनंतर वातावरण एकदमच चेंज होऊन गेलं, पण छान वाटतंय। मोठ्यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरत नव्हता, तर चिमुकल्यांना महाबळेश्वरच्या या रूपड्यानं अचंबित केलं। रूप पाहिलंस का? हो बर बर क्लाउड्स कसे तयारी केली? सगळे ढग खूप खाली आले होते। इथल्या विद्यार्थ्यांची तर मजा असते, कारण पावसाळ्यात त्यांना सुट्टी असते। कुणाच्या गावी अजून पाऊस आला नाही म्हणून तर कुणी उन्हापासून बचावासाठी इथं आलंय। मान्सूनची सुरुवात कशी असते आणि पूर्णपणे धुकं, कधी पाऊस, कधी मुसळधार पाऊस, कधी कधी थांबलेला, अशा ह्याच्यातनं वाट काढत अनेक पॉईंट्स बघत मी आलेलो आहे। अतिशय मजा येते, मस्त भिजलोय। घाट वगैरे हा काही प्रकार बार्शी किंवा सोलापूर जिल्ह्याच्या आसपास फार नाही आहे, म्हणून आमच्यासाठी हा भाग म्हणजे एक पर्वणीच आहे। पहिल्या पावसानं धुक्याची शाल पांघरलेल्या महाबळेश्वरात झाडं फुलंही खुलली आहेत। चराचरात चैतन्य आलंय, रस्तेही जिवंत झालेत। पाऊस असतोच असा जिवंत करणारा। राहुल तपासे, ABP माझा, सातारा।